स्वागत आहे आपला माझ्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला तर माहीत असेल मी शिर्डीला चाललो आहे. मुंबई ते शिर्डी पदयात्रा मंडल, कांजूरगाव ते क्षेत्र शिर्डी. चला एकाच वेळी तयार होऊया आणि भेटूया. चला, पालखीचा टी शर्ट, मला आय डी पण दाखवतो थांबा. हे बघा आय डी बघू शकता. आता डायरेक्ट पालखी चालू करून आम्ही तेव्हा दाखवतो. आय डी बघितली. आता डायरेक्ट आम्ही पदयात्रा सुरू करतो ना तेव्हा तुम्हाला दाखवतो. चला, बॅग बिग घेतली, आम्ही निघतोय आता. चालू बघू आता. आणि हे बघू शकता तुम्ही, ओपन तयार झालाय आता यासाठी. नाही येणार करून बोलला आणि येऊन गेला पटकन. बघू शकता तुम्ही. पालखीमध्ये पालखी आली आहे इकडे. आता बॅग चालू आम्ही तेव्हा दाखवतो तुम्हाला. निघून गेलो आहे पालखीसाठी. आता तुमची इकडे आता पब्लिक सगळे डायरेक्ट हायवेला काढणार. आता डायरेक्ट आता पुढे जाऊन नंतर काढूया. चालत आम्ही पहिल्या झेंड्यापर्यंत पोहोचलो. बघा हे बघा, पहिला झेंडा वरती आहे अजून. आणि पालखी आहे. हे बघा पालखी. आणि आम्ही चालतो. हे आमच्यासोबत बघा दिनेश पण चालतो. आता पुढे जाऊन एकदा नागपूरच्या स्टॉपला भेटू आपण. काय हे बघू शकता आमची पालखी. आता आम्ही याच्यावरून चालतोय. मी खालतून जाम दगड लागतात आहे. तिकडे पाणीचा टेम्पो आला पाणी पाजवासाठी. पाणी पिऊ आम्ही आणि पुढे जाऊ परत. बघा पालखी. ते पण येऊ पण लागेल. एक चीना बघ. चलो वाई फटाफट. हे बघू शकता इकडे आता आम्ही पोचलो. आता बघू डायरेक्ट नाश्त्याच्या स्टॉपला थांबू आम्ही. तेव्हा तुम्हाला दाखवतो मी. स्टॉपला पोचलो ठाण्याला. हे बघा बघू शकता तुम्ही. आता इकडे ठाण्याला मी थांबलोय. ठाण्याला चला आता पुढे जाऊया डायरेक्ट. बघा जितेशने पहिला झेंडा घेतला. आता डायरेक्ट आता पहिल्या झेंड्यावर आम्ही पळणार. आता डायरेक्ट भेटूया हॉल्टवरती. डायरेक्ट 25 किलोमीटर आम्हाला नॉनस्टॉप. मग डायरेक्ट भेटू आता हॉल्टवरती. चला, वाले जाम लांब राहिलेत तर आम्हाला सांगितलं थांब करून, तर आम्ही इथे थांबलोय. बघू शकता कुठला तरी आला आहे. चला बघू मग भेटूया डायरेक्ट हॉलमध्ये. आता जस्ट हॉलमध्ये पोचलो आहे. काही दिसत नाही. अंधेरा पूर्ण झालं आहे. एकदम रावस टूल पोचले. चला आता एकदा आतमध्ये जाऊ पुन्हा चालू करू. आपला बड्डा VIP भाई. हॉलमध्ये पोचलो आता हॉल्टवर. रात्रीच्या स्टॉप पोहोचलो आहे. हे बघा बोलतोय. प्रेम भाऊ आमचा ब्लॉगिंग करताना खूप छान. लाईक फॉलो सबस्क्राईब जरूर करा. जरूर कमेंट करा. मेन कमेंट. आणि तुम्ही पण साईवारी केली असेल तर साईराम नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नक्कीच करा. तो बघा तेच. आणि हरिया गेले पुढे. आता मी इथे पाय धुवायला येतोय. चला पाय धुतो नंतर भेटतो तुम्हाला. हॅलो
काय माहीत हा साईबाबाची मूर्ती बांधून झाकून ठेवली आहे, काय माहीत. पालखी पण येऊन गेली आता, थोड्या वेळात आता लाल झेंडा पण येईल. आता बाकीचे पोरं पण येतात हे बघा. आणि हे बघा दिनेश बसला इकडे. हे दिनेशचा नेटच जातो इकडे, नेटच नाही भेटत आहे दिनेशला. 4G आला 5G नाही आला. किती वाजले रे बघ? 9:18. काही रात्र भावांनो. तर चाललो आता झोपायला. बघा दिनेश पण बसला, दिनेश स्टोरी ठेवतोय आता. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. साई माई रात्र सगळ्यांना.